नमस्कार सर्वांना, सोनाई एंटरप्राइजेस चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण मातोरी म्हणजे माझं स्वतःचं गाव, तालुका शिरूर, कासार, जिल्हा बीड या ठिकाणी 1 किलोवॅटचा विदाऊट बॅटरी इन्व्हर्टर बसवलेला आहे. ज्यामध्ये जसं की शेतकऱ्यांकडे बऱ्याच शेतकऱ्यांचं काय असतं की 5 पॅनल कनेक्ट करायचे आहेत किंवा एखादे पॅनल एक्स्ट्रा आहेत, पुरामध्ये वाहून गेल्यामुळे 2-3 पॅनल उरलेत. तर आपण हा इन्व्हर्टर जो आहे, जे शेतकऱ्यांची पॅनल आलेले आहेत त्या फक्त 2 पॅनलवरती हा इन्व्हर्टर चालतो. 1000 वॅट पर्यंतचा लोड याच्यावरती एकदम व्यवस्थित चालतो. आता तुम्हाला मी जे टेक्निकल आहेत त्यांना व्होल्टेज सुद्धा दाखवतो की एका पॅनलचं व्होल्टेज जे आहे ते आपल्याला ओपन सर्किट भेटतं 335चं भेटतं 42 व्होल्टेज पर्यंत, आणि 535 असेल तर आपल्याला भेटतं 49 पर्यंत. तर मी तुम्हाला व्होल्टेज सुद्धा दाखवतोय मल्टीमीटरमध्ये की सध्या किती व्होल्टेज आपण या इन्व्हर्टरला देतोय. जवळ तर मित्रांनो, हे बघा, इथे दिसत असेल तुम्हाला फक्त 58 व्होल्टेज आपण जे देतोय. ओपन सर्किट व्होल्टेज 58 आहे. आपल्याला 100 पर्यंत आपण व्होल्टेज देऊ शकतो. आणि या 58 व्होल्टेज वरती काय काय लोड चालवतो आपण हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मित्रांनो, फक्त आपण व्हीओसी म्हणजे ओपन सर्किट व्होल्टेज 58 व्होल्ट दिलेला आहे. 165 वॅटच्या 3 पॅनल आपण सिरीज मध्ये कनेक्ट केलेले आहेत. आणि यामध्ये आपल्याला आणखी ऍडिशन 2 आपण ऍडिशन करणार आहेत, 2 पॅनल. यावरती काय काय लोड चालतो हे तुम्हाला मी कंटिन्यू व्हिडिओ पाहत राहा, तुम्हाला दाखवते. तर मित्रांनो, जसं की तुम्हाला मी 1 किलोवॅटचं सोलरचं आपण सप्लाय किती दिला हे दाखवलेलं आहे. माझ्या मागे कूलर दिसतं मित्रांनो, हे बघा कूलर आहे. वरती टेबल फॅन आहे, वरच्या बाजूला इकडल्या बाजूला दाखवा, इकडे वर लेफ्ट साईडला सिलिंग फॅन आहे मित्रांनो. आणि ह्याच्या लाईट दिसतंय. आम्ही दरवाजा बंद करून व्हिडिओ करतोय थोडंसं क्वालिटीसाठी. तर लाईट जे लावलेले आहेत या सर्व लाईट्स मित्रांनो त्या इन्व्हर्टरवरती चालू आहे. त्या व्यतिरिक्त वरच्या बाजूला वर सीसीटीव्ही दाखवा. सीसीटीव्ही 2 सीसीटीव्ही आहेत. 2 सीसीटीव्ही चालतात. मागच्या घरामध्ये पूर्ण लाईट्स कमीत कमी 10 ते 15 लाईट्स आपण चालू केलेल्या आहेत. त्यामध्ये एक कूलर आहे, एक टेबल फॅन आहे. सिलिंग फॅनचा स्पीड थोडासा कमी आहे कारण की सरांचं जे व्हीओसी आहे तो कमी आहे. आपल्याला 100 पर्यंत व्हीओसी द्यायचा आहे. म्हणजे 2 पॅनल आपल्याला कनेक्ट करायचे. शेतकऱ्यांना जे भेटलेले आहेत शेतीमध्ये ते, किंवा त्या सरांकडे कमी म्हणजे सरांनी आधीच ऑलरेडी सेटअप केला होता. 10 वर्षापूर्वीचा त्यांचा सेटअप होता. त्यांच्याकडे इन्व्हर्टर सुद्धा होतं, पण थोड्याशा कारणामुळे इन्व्हर्टर खराब झाल्यामुळे त्यांनी असा निर्णय घेतला की आपल्याला फक्त दिवसा 1000 वॅट पर्यंत सप्लाय, म्हणजे हे त्यांचं जे कूलर, फॅन किंवा 2-3 फॅन आणि सीसीटीव्ही वगैरे चाललं तरी पण त्यांच्यासाठी सफिशियंट आहे. त्यामुळे आपण हे त्यांना इन्स्टॉलेशन करून दिलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये कुठेही असाल, तुम्हाला किंमत जाणून घ्यायची असेल किंवा तुम्हाला लोड तर मी सांगितलं 1000 वॅट पर्यंतचा लोड चालतो. त्यामुळे 1000 वॅट म्हणजे काय असतं तर की बाबा 10-12 फॅन, कूलर, बल्ब वगैरे या सर्व छोट्या छोट्या गोष्टी आपण चालू शकतो. त्यामध्ये मिक्सर सुद्धा आपण चालू शकतो मित्रांनो. त्यामध्ये तुम्हाला फक्त इंडक्शन, शेगडी, हीटर या गोष्टी चालवता येत नाहीत. त्यामुळे मेसेज करताना फक्त तुम्ही जे डाऊट्स असतील ते डाऊट्स तुम्ही सिंपल मेसेज करू शकता. तुम्हाला तिथे 100% मदत भेटेल. आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये डिलिव्हरी प्लस इन्स्टॉलेशन या सर्व गोष्टी करून देतो. ज्याला हे इन्स्टॉलेशन करायचं असेल, आपल्याकडे 1 किलोवॅट पासून 10 किलोवॅट पर्यंत हे विदाऊट बॅटरी इन्व्हर्टर भेटतात मित्रांनो. त्यामुळे 2 पॅनल पासून आपण कमीत कमी 2 पॅनल लावू शकतो आणि जास्तीत जास्त 9 पॅनल आपण पर्यंत आपल्याला वेगवेगळे इन्व्हर्टर भेटतात. तर सध्याचा इन्व्हर्टर आहे 1 किलोवॅटचा. त्यावरती फक्त आणि फक्त तो 2 सोलर पॅनल वरती चालतो. 335चे असतील किंवा 535चे असतील. आणि सरांनी 5 लावावं लागतील. सरांनी 3 लावलेले आहेत. 3 वरती बऱ्यापैकी लोड चालू आहे. 165 वॅटचा पॅनल आहे सरांचा. ते 3 पॅनल आपण जोडलेले आहेत. त्या व्यतिरिक्त जर महाराष्ट्रामध्ये कुठेही असेल, तुमच्याकडे पॅनल अवेलेबल आहेत, 2 सुद्धा असेल, तरी तुमचा दिवसाचा जो लोड आहे म्हणजे फक्त दिवसाचा लोड मित्रांनो हा तुमचा भागणार आहे. सध्या पावसाळा सुरू होणार आहे. पावसाळ्यामध्ये लाईटचे खूप जास्त प्रॉब्लेम असतात. सिंपल आहे, शेतातले 2 पॅनल जरी तुम्हाला भेटले तरी तुम्हाला हा इन्व्हर्टर खूप जास्त कामाला येणार आहे. कोणाला सर्व्हिस पाहिजे असेल तर व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. कॉल करण्याऐवजी व्हॉट्सअपला मेसेज केला तर लवकर रिप्लाय भेटेल आणि लवकर तुम्हाला ते इन्स्टॉलेशन करून दिलं जाईल. धन्यवाद सर्वांना.